नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे दिल्लीमधील. दिल्लीच्या माउंट हाऊस अंतर्गत राहणारी आरजू चव्हाण नावाच्या एका मुलीची आहे. 2016मध्ये आरजूचं वय 21 वर्षाचं होतं. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लक्ष्मीबाई कॉलेज हिंदी विषयाची फायनल इयरची स्टुडंट होती. आरजू सकाळी 9 वाजता रोज कॉलेज येत जात होती. नंतर कॉलेज संपल्यावर ती घरी जात असे. नेहमीप्रमाणे 2021ला आरजू कॉलेजला जाते. आरजूचे घरातील आईवडील निश्चिंत होऊन आपापल्या कामात लागून जातात. परंतु घरच्या लोकांना आरजूची थोडी काळजी वाटते, कारण आतापर्यंत आरजू कॉलेजमधून वापस घरी आली नव्हती. संध्याकाळ झाल्यामुळे आरजूचे आईवडील आरजूच्या ओळखी परिचयाच्या दोस्त मित्रांना फोन करू लागतात. घराच्या आजूबाजू राहणाऱ्या लोकांना विचारपूस करतात, परंतु आरजूचा काहीच पत्ता लागत नाही. जास्त रात्र झाल्यामुळे आरजूचे आईवडील बाकी नातेवाईकांना विचारपूस करतात, परंतु आरजूचा कुठेही पत्ता लागत नाही. कुटुंबातील सगळे नातेवाईक आरजूला शोध करण्यास सुरुवात करतात, परंतु पूर्ण रात्र शोधल्यानंतरही आरजू कुठेच मिळत नाही. दुसऱ्या दिवशी 3 फेब्रुवारी 2016मध्ये आरजूचे आईवडील लक्ष्मीबाई कॉलेज जाऊन आपल्या मुलीचा पत्ता लावतात. कॉलेज आल्यानंतर आरजूबद्दल असा पत्ता लागतो की त्यांनी कधी विचारही केला नव्हता. आरजूचे मित्र-मैत्रिणी सांगतात की आरजू कॉलेज रोज येत होती, परंतु ती 9 ते 10 वाजेपर्यंत क्लास करून कॉलेजमधून बाहेर जात असे. मग ती 1 ते 2च्या मधात होणारे क्लासकरिता कॉलेज वापस येत होती. परंतु ती 9 ते 10 वाजेपर्यंत क्लास करून कॉलेजमधून बाहेर जात असे. मग ते 1 ते 2 मधात होणारे एक क्लासकरिता कॉलेजमधून वापस येत असे. आईवडिलांना हे ऐकून थोडं हैराण वाटलं, परंतु हे तेवढंच खरं होतं. यानंतर कॉलेजचे प्रिन्सिपल आरजूचे आईवडिलांची ओळख काही कॉलेज मित्र-मैत्रिणींसोबत करून देतात. तेव्हा त्यांच्याकडून माहिती मिळते की 10 वाजता क्लास संपल्यानंतर आरजू कॉलेजच्या बाहेर जात असे. इथे एक मुलगा आरजूला सोडवण्यासाठी येत जात होता. अधिक माहिती काढल्यानंतर आरजूचे जवळचे मित्र सांगतात की आरजूने 1-2 वेळा आपल्या मित्रांना त्या मुलाविषयी सांगितले होते आणि त्याच्यासोबत माझं लग्न पण होणार आहे. ह्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनला तक्रार दिली. सगळी माहिती मिळाल्यानंतर पोलीस कॉलेजमध्ये येतात. इथे आल्यानंतर CCTV फोटोची तपासणी करतात. 2 फेब्रुवारीची CCTV पाहिल्यानंतर कळते की कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर ती एका मुलासोबत कारमध्ये जाताना दिसते. तेव्हा मुलीचे आईवडील त्या मुलाला ओळखतात. नवीन खत्री नाव सांगतात. 23 वर्षाचा नवीन खत्री आरजूच्या घराजवळच राहतो. आता पोलीस तपास जोरात सुरू होते. माहिती मिळते की आरजू आणि नवीन जवळजवळ राहत होते. घराशेजारी राहणारा असल्यामुळे या दोघांची ओळख होते. हळूहळू त्यांची मैत्री होते. नंतर यांची मैत्री रूपांतर प्रेमात होते. दोघंही प्रेमात अखंड बुडून जातात. सोबत राहू आणि सोबतच मरू असे शपथ घेतात आणि लवकरच लग्न करण्याचा निर्णय ते घेतात. आणि दोघांनी आपापल्या कुटुंबांना सांगण्याचं त्यांनी ठरवलं. दोघांना वाटलं होतं की कुटुंबातील लोक आपल्या या रिश्त्याला लवकर मंजूर होतील, परंतु झालं उलटं. आरजूच्या परिवारातील थोडे नाराजीनंतर रिश्ता मंजूर करतात, परंतु नवीनचे परिवारातील या रिश्त्याला झिडकारून लावतात. पोलीस तपासात नंतर माहिती मिळते की नवीन जाट समाजाचा होता आणि आरजू राजपूत समाजाची होती. नवीनच्या परिवाराला जाट समाजाचीच मुलगी हवी होती, यामुळे ते या रिश्त्याला नकार देतात आणि नवीनला वॉर्निंग देतात की यानंतर आरजूसोबत भेटायचं नाही आणि बोलायचं पण नाही. नवीन आपल्या आईवडिलांचं ऐकतो. आरजूसोबत भेटणं बोलणं बंद करतो, परंतु असं जास्त दिवस चालत नाही. परिवारातील लोकांच्या लपून-छपून भेटणं सुरू ठेवतात. इकडे नवीनच्या परिवारातील नवीनकरिता दुसरी मुलगी पाहण्यास सुरुवात करतात. काही दिवसानंतर नवीनचा रिश्ता आपल्या पसंतच्या मुलीसोबत जुळवून टाकतात. सगळं फायनल झाल्यानंतर 2016ला नवीनचं लग्न ठरवतात. नवीनचं लग्न जुळलं होतं, परंतु फोनवर नेहमी आरजूच्या संपर्कामध्ये होता आणि दोघं नेहमी भेटत पण होते. यामुळे पोलिसांचा शक नवीनवर गेला. पोलीस नवीनचा मोबाईल फोन ट्रेस करतात, परंतु नवीनचा मोबाईल नंबर स्विच ऑफ येतो. त्याच्या मोबाईलचे आखरी लोकेशन त्याच्या घरी दिसते. नवीनच्या घरी पोलीस गेले असता त्यांना माहिती मिळते की नवीनचं 16ला लग्न झालं आहे आणि तो नवीन नवरीला घेऊन हनीमून मनवायला देशाच्या बाहेर जात आहे. नवीन एअरपोर्टवर नुकताच पोहोचलेला असतो. पोलीस तात्काळ एअरपोर्टवर पोहोचतात आणि नवीनला आपल्या ताब्यात घेतात. नवीनला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आजूबाजूबद्दल विचारपूस केली असता नवीन सांगतो की कित्येक दिवसापासून आरजूसोबत माझा संपर्क नाही, परंतु पोलीस त्याला सगळे सबूत दाखवतात. तेव्हा नवीन सांगतो की मी आरजूच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि 2 फेब्रुवारीला तो आरजूला भेटला होता, परंतु काही वेळानंतर रस्त्यात ती उतरून कुठेतरी निघून गेली. पोलिसांना नवीनचं खरं वाटलं नाही. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच नवीन पोपटासारखा बोलू लागला. त्याने सांगितलेली घटना ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल. आरजू नेहमी नवीनला लग्न करण्यास तगादा लावत होती,
परंतु नवीनला आरतीसोबत लग्न करायचं नव्हतं. नवीनचं लग्न जुळल्यामुळे लग्नाचं कार्ड वाटायला निघतो. तेव्हा अर्जू नवीनला भेटायला बोलावते. रस्त्याने दोघं जात असताना तेव्हा कारमध्ये लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये भांडण सुरू होते. त्यामुळे रागाच्या भरात नवीन अर्जूच्या गळ्यातील ओढणीने तिच्या गळ्याला घट्ट आवळून धरतो. तो जोपर्यंत ती मरत नाही तोपर्यंत ओढणीने गळफास तिला लावतो. अर्जूचा खून केल्यानंतर त्याला समजत नाही की लाश कुठे ठिकाणावर लावायची. तो थोडा वेळ तिथेच उभा राहतो. थोडा विचार केल्यानंतर अर्जूची लाश कारमध्ये घेऊन सुनसान जागी जाऊन लाशला पेटवण्याचा प्रयत्न करतो. परंतु लाश पेटत नाही. आपण पकडल्या जाऊ ही भीती त्याच्या मनात असते. त्यामुळे तो पुन्हा लाशला मागच्या सीटवर ठेवतो आणि तो कार उभी करून लग्न कार्ड वाटायला निघून जातो. थोडे लग्नाचे कार्ड वाटल्यानंतर पुन्हा लाशला ठिकाणी लावण्यासाठी तो कारजवळ येतो. नवीनला लाश ठिकाणी लावण्याचं काहीच आयडिया सुचत नाही. त्यामुळे तो अर्जूला 4 मंजिल घर असलेल्या 4थ्या मजल्यावर अर्जूला ठेवण्याचं ठरवतो. प्लॅननुसार नवीन असंच करतो. रात्रभर इकडे तिकडे फिरल्यानंतर पहाटे 5 वाजता आपल्या घरी पोचतो. अर्जूची लाश भारी असल्यामुळे एकटं उचलू शकत नव्हता, म्हणून त्याने जवळपासच्या एका कबड्डी मुलाला पैसे देऊन मदतीकरता बोलावले आणि 4थ्या मंजिलच्या रूममध्ये लाश लपवून ठेवतो. ज्या रूममध्ये तो आपल्या नवीन नवरीसोबत राहणार होता याची खबर कोणालाही लागू नये म्हणून तो लाशवर लगातार परफ्यूम मारत असतो. नवीनच्या परिवारांना वाटते की लग्नाच्या खुशीमध्ये हा परफ्यूम मारत आहे. इकडे अर्जूची लाश घरी पडून होती आणि नवीन 4 फेब्रुवारीला आपल्या पसंतच्या मुलीसोबत लग्न करून घेतो आणि नवीन नवरीला त्या रूममध्ये नेतो जिथे अर्जूची लाश लपून ठेवलेली होती. नवीनच्या सांगण्यानुसार पोलीस अर्जूची लाश नवीनच्या घरी जाऊन ताब्यात घेतात. त्याच्या घरून 100च्या वर परफ्यूमच्या बॉटल मिळते. हे परफ्यूमचे बॉटल 2 ते 3 दिवसात वापरलेले खाली बॉटलचे परफ्यूम होते. यानंतर पोलीस नवीनला गिरफ्तार करतात. शक्यच्या आधारावर नवीनच्या आईवडिलांना पण पोलीस पकडून नेतात. या घटनेच्या आधीच नवीनचे वडील फरार होतात. पोलिसांना समोर माहिती मिळते की 2005 मध्ये नवीनचे वडील तिहाड जेलमध्ये खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये बंद होते. ते आपल्या मुलाच्या लग्नाच्या 2 दिवस अगोदरच ते जेलमधून घरी आले होते. नवीनच्या घरातील सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अर्जू BAची विद्यार्थिनी होती आणि नवीन हा फक्त 10वी शिकलेला होता. नवीनने आरतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिचा घात केला. अजूनही आरोपी नवीन जेलमध्ये आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.